आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आपणास एका आपल्याच लेकीचा सप्रेम नमस्कार. विनंती विशेष. पत्र लिहिण्यास कारण की वर्तमानपत्रामध्ये आपण कागलला येणार असल्याची बातमी वाचून खूप आनंद झाला. पण आपण ज्या कारणासाठी कागलला येणार आहात ते कारण वाचून मनाला असंख्य सुया टोचल्यासारखं झालं. येत्या 3 सप्टेंबरला राजे समरजित सिंह घाटगे यांच्या पक्ष प्रवेशासाठी आपण कागलमध्ये येत आहात. राहवत नाही म्हणून काही गोष्टी सांगते साहेब. मी लहान तोंडी मोठा घास घेतेय याची जाणीव आहे, पण त्याला इलाज नाही साहेब. साहेब, ज्या राजेंचा प्रवेश करून घेण्यासाठी आपण कागलला येत आहात त्याच राजेंनी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मभूमीत गेल्या 10 वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाढीला खत पाणी घातलंय. साहेब, याच समरजित राजेंनी फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार गुंडाळून ठेवत संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे अशा जातीयवादी लोकांचा आणि हिंदुत्वाचा पुरस्कार केलाय. कागलला हवा हिंदू नेता नवा अशी टॅगलाईन तुमच्या पक्षात येण्याआधी याच समरजित राजेंची होती. साहेब, फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी विचार बासनात गुंडाळून ठेवणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याच्या वारसदाराला पक्षात घेण्यासाठी आपल्यासारखा पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता कागलमध्ये येतो आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा विचार जपणाऱ्या माझ्यासारख्या लेकीला आणि तुमच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना हे न सुटणारं गुण आहे. साहेब, आपण सहकार करावा नेटका या वृत्तीनं सहकार चळवळ रुजवत आणि वाढवत आलात. याच कागल तालुक्यात स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी सहकारात एक आदर्श मापदंड निर्माण केला. स्वर्गीय राजे साहेबांनी विश्वासानं काढून दिलेला शाहू सहकारी दूध संघ याच समरजित राजेंनी अक्षरशः मोडून खाल्ला. आणि साहेब, कहर म्हणजे शिल्लक राहिलेला शाहू दूध संघ सिंग नावाच्या व्यापाऱ्याला परस्पर विकला देखील. अहो साहेब, याच्या पुढचं ऐकून तुमच्या भुवया आश्चर्यानं उंचावतील. विकलेल्या दूध संघाच्या विस्तारीकरणासाठी याच राजेंनी 22 कोटींचं अनुदान केंद्र सरकारकडून आणलं आणि ते खिशातही घातलं. हे करताना समरजित राजेंचे हात थरथरले नाही आणि विक्रमसिंह राजेंचं साधं स्मरण देखील त्यांना झालं नाही. अशा सहकार बुडव्या नेतृत्वाचा प्रवेश करवून घेण्यासाठी आपल्यासारखा सहकारातील जाणता राजा येतोय हे ऐकून कसं तरी होतंय ना साहेब. सहज आठवलं म्हणून सांगते. साहेब, छत्रपती शाहू कारखाना सुस्थितीत ठेवून 54 कोटी रुपयांचा संचित निधी स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी शिल्लक ठेवला होता. आता तो संचित निधी कुठं गेला याचं उत्तर समरजित राजेंकडे तर नाहीच आहे, पण कारखान्यावर 250 कोटींचं कर्ज कसं झालं या प्रश्नावर सुद्धा समरजित राजे बोलायला तयार नाहीये. अशा उधळ्या उटपटांग लबाड नेत्याला आपण पक्षात घेण्यासाठी स्वतः कागलमध्ये येत आहात याचं सर्वांना आश्चर्य वाटतंय. साहेब, काही गोष्टी तुमच्यापर्यंत आल्या असतील किंवा नसतीलही, पण माहितीसाठी सांगते. ज्या समरजित राजेंना पक्षात आपण प्रवेश देत आहात त्याच समरजित राजेंनी काही वर्षापूर्वी बिटकॉइनच्या माध्यमातून करोडो रुपयांचा जुगार खेळला होता, ज्याचे व्रण आजही राजे बँकेच्या व्यवहारावर आणि सभासदांच्या होणाऱ्या लुटमारीवर उमटताना दिसतात. आणखीन एक गोष्ट सांगू साहेब, एखाद्या स्त्रीविषयी जाहीर बोलणं बरं नाही आणि तसे तुमचे संस्कारही नाही, पण हे आता जगजाहीर झालंय म्हणून सांगते. साहेब, तुमच्या विद्यमान उमेदवारांच्या पत्नी सौ नवोदिता घाटगे वहिनी साहेब यांनी मलेशियातून एक पार्सल मागवलं होतं म्हणे. त्यात अंमली पदार्थ सापडले. खरं खोटं काय माहित, पण या प्रकरणात वहिनी साहेबांची 20 लाखांची फसवणूक झाली असं म्हणतात. अशी तक्रार त्यांनी फौजदारांकडे दाखलही केली आहे. त्यांना या बाबतीत विचारलं तर त्या म्हणतात, मला फोनवरून कोणीतरी हिप्नोटाईज केलं असं बाळबोध उत्तर देतात त्या. तुम्हाला खोटं वाटत असेल तर वर्तमानपत्रात सगळं छापून आलंय. साहेब, अशा जुगारी राजाला आणि अंमली पदार्थांची आयात करणाऱ्या त्यांच्या पत्नीला आपण पक्षात घेत आहात
हे कागल तालुक्यासाठी खूप धक्कादायक आहे साहेब. आणि आता मी जे सांगतेय ते ऐकून तुम्ही कदाचित कागलला येणार देखील नाही. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत या राजेंनी आपल्या आई साहेबांना धमकीचा खोटा फोन आल्याचं सांगून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्नही केला होता. छत्रपती तारा राणींचा, राजमाता जिजाऊंचा वारसा सांगणारे हे राजे असं खोटं कारण सांगून आईच्या पदराआड जाऊन लपले होते. फुले शाहू आंबेडकरी परंपरेविषयी कायमच आपण आस्थेनं बोलत आलेला आहात. दलित समूहाकडे बघण्याचा आपला सामाजिक दृष्टिकोन महाराष्ट्राला सर्वश्रुत आहेच. पण साहेब, ज्या समर्जित राजांचा प्रवेश करून घेण्यासाठी आपण येताय ना, त्याच समर्जित राजे आणि त्यांच्या आईसाहेबांनी सिद्धनेरली तालुका कागल इथं छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी 5.5 एकर जमीन दलित शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिली होती. तुमच्या समर्जित राजे आणि आईसाहेबांनी ती जमीन त्या दलित समाजाकडून काढून घेऊन त्याचा 7/12 स्वतःच्या नावावर करून घेतलाय. साहेब, कृपया आपण या गोष्टीचा गंभीरपणे विचार करावा. जाऊ दे साहेब, आम्ही तुमच्या निर्णयाचा आदर करतो. फक्त पत्राचा शेवट करताना राहवत नाही म्हणून सांगते साहेब. फुले शाहू आंबेडकरांचा पुरोगामी विचार विसरणाऱ्या, हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या, RSSला बळ देणाऱ्या, बँकेच्या माध्यमातून सावकारी करणाऱ्या, सहकार मोडून खाणाऱ्या, करोडो रुपयांचा जुगार खेळणाऱ्या, कारखाना कर्जबाजारी करणाऱ्या या नेतृत्वाला पक्षात घेण्याआधी साहेब आपण विचार करायला हवा होता. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांची हीच इच्छा होती. साहेब, प्रश्न समर्जित राजांच्या राजकीय अस्तित्वाचा नाहीये, तर प्रश्न शरदचंद्र गोविंदराव पवार नावाच्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या प्रतिष्ठेचा, अस्मितेचा आणि तत्वाचा आहे. साहेब, आशीर्वाद असावा. आपलीच एक निष्ठावंत लेक.